हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? होप सो सर्व मस्त मजेत आणि आनंदी आहात. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या एंगेजमेंटचा अल्बम बघितलाच असेल, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या लग्नाचा अल्बम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडा ब्लॉग मोठा बनलेला आहे, कारण त्यामध्ये आमचे प्री वेडिंगचे पण फोटोज आहेत. त्यानंतर आमच्या दोघांचं मिळून आम्ही बनवलेला अल्बम आहे तो. म्हणजे माझ्याकडचे पण फॅमिलीज आहे आणि रोहनकडचे पण फॅमिलीज आहेत. तर असं सर्व मिळून आम्ही तो एकच अल्बम बनवला आहे. तर तुम्ही आत्ताचा हा ब्लॉगसुद्धा बघा. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यामध्ये एक मी गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे, जी मला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती वस्तू मला. तर तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय आहे ती वस्तू बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा आहे आमच्या लग्नाचा अल्बम. खूप जास्त फोटोज आहेत ह्याच्यामध्ये, कारण आम्ही ह्यामध्ये प्री वेडिंगसुद्धा टाकलेले आहेत फोटोज. तर आमचं लग्न 26/12/2018ला झालेलं आहे. आणि हा काय असा एक वेगळा पेपर त्याने बनवला होता. फोटोग्राफरने जो अल्बम बनवून दिला आहे तो ट्रान्सपरंटच आहे असा. त्याच्यानंतर आमचे हे प्री वेडिंगचे फोटोज आहेत, जे आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरना खूप असं होतं की नाही, प्री वेडिंग हे करायचंच आहे. तर हे आरे कॉलनीमध्ये प्री वेडिंग केलं होतं. आणि हा साडीचा जो लूक आहे, ती स्वतः लूक मी तो क्रिएट केलेला आहे. मेकअप करण्यापासून हेअरस्टाईल करण्यापर्यंत सकाळी 5 वाजता उठून हा मेकअप केलेला आहे. या साडीचा कलरही फार छान उठून दिसत होता माझ्यावरती. तर खूप छान लूक आला होता. मला भयंकर आवडला होता. आणि असा लूक आहे ना, लग्नात करायला गेल्यावरती आपल्याकडनं होत नाही. हा कधीतरी क्वचित एखाद्या वेळेसच असा लूक तयार होतो. छान झाला होता. मेकअप पण खूप छान सूट झाला होता. आणि आमचं डिसेंबरमध्ये लग्न होतं, त्यामुळे मस्त थंडी होती त्या दिवशी. आणि तरीसुद्धा सकाळी उठून आम्हाला जावं लागलं होतं प्री वेडिंग शूटसाठी. हे पण आरे कॉलनीमध्येच केलं आहे. आणि रोहनने एका फ्रेंडकडनं ही बुलेट घेतली होती. छान लूक केला होता त्याने सुद्धा मस्त. आमचे आणि ही केळीची बाग आहे ना, आरे कॉलनीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी आहे. हे स्पॉट आहेत ना, फोटोग्राफरना परफेक्ट माहिती असतात. तर त्यांनी शोधून आहे ना, ह्या प्री वेडिंग शूटसाठी ते एक एक लोकेशन त्यांनी डिसाईड केलं होतं. आणि हा एक लूक होता, जो पूर्ण एक वन पीस गाऊन टाईप घेतला होता मी. हा प्री वेडिंग शूट आमचा गेटवे ऑफ इंडियाला झालेला आहे. आणि तिथे पण आम्हाला ॲक्च्युली सकाळी उठून गेलो, पण उशीर झाला आम्हाला पोचायला. आणि तोपर्यंत ऊन फार आलं होतं. तर काही फोटोज असं एकदम शॅडो वगैरे येतात ना, डार्क्स येत होते, कारण फोटोग्राफर त्या गोष्टी माहिती असतात. आम्हाला काही कल्पना नव्हती. आणि त्याच दिवशी रात्री आम्ही गेलो होतो मालाडला आक्सा बीचला. एका दिवसात आम्ही हे सगळे लोकेशन क्लिअर केले होते, कारण खूप कमी वेळ मिळाला होता. 1च महिन्याचा गॅप होता एंगेजमेंट नंतरचा. आणि हा फोटोच्या बाबतीत तर आहे ना, हा फोटो फक्त त्याने असाच काढला आणि त्याच्यानंतर ना तो स्प्रेचा इफेक्ट दिला होता, लाईक बर्फ पडतोय वगैरे अशा टाईपमध्ये. इथे ह्याची स्टोरी अशी आहे की तिथे काहीतरी एक इव्हेंट चालू होता आणि त्या इव्हेंटची लाईट असा फोकस पडला होता. आणि त्यावेळेला हा त्याने फोटो काढला फोटोग्राफरने. खूप छान इफेक्टमध्ये हा फोटो आलेला आहे. त्यानंतर इथे आमच्या हळदीचे फोटोज आहेत, जे माझं सासरचं घर आहे जोगेश्वरीचं, तिकडचं घर आहे हे. तर हे मुहूर्तमेढ वगैरे जे बांधत होते, जात्याची पूजा करत होते हळद दळण्यासाठी वगैरे. रोहनला मुंडावळ्या बांधत होत्या त्याच्या मावशी येत्या. तर हे सगळे असे काही फोटोज आहेत देवाची पूजा करताना. आणि इथे नंतर मग ती हळद दळत होते. तर ह्या सगळ्या अशा काही फोटोज आहेत. हे चाळीमधलेच आहेत फोटोज सगळे घरातले. त्यानंतर इथे पुढे रोहन पूजा करतोय, मुहूर्तमेढ बांधली त्याची. तर आई पण काहीतरी नैवेद्य दाखवत होत्या बहुतेक. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा करतात. इथे हा असा हळदीसाठी तयार झाला होता रोहन, सदरा वगैरे घालून. आणि ते बांगड्या भरत होत्या आई, म्हणजे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम त्याच दिवशी होता बहुतेक. तर ते वगैरे करत होते. हे असे काही फोटोज आहेत. ह्या माझ्या आईंच्या म्हणजे सासूबाईंच्या आई आहेत ह्या. तर त्यांच्या पाया पडत होता. आणि मग इथे प्रत्येकांचे फोटो, या माझ्या जाऊबाई आहेत, देन इथे सासूबाई आहेत. हे हळद लावतानाचे फोटोज असे काढले. ह्या मोठ्या मावशी आहेत माझ्या मिस्टरांच्या. त्याच्यानंतर आईंचा 2nd नंबर, ह्या 3rd नंबर मावशी. आणि त्याच्यानंतर ह्या सर्वात लास्ट 4 नंबरच्या मावशी आहेत. ह्या माझ्या ननंद आहेत, म्हणजे रोहनच्या काकींची मुलगी आहे ही. ह्या 2nd नंबर आहेत आणि ही सर्वात लहान आहे, ही आत्याची मुलगी आहे. तर असे काही फोटोज आहेत. त्यानंतर इथे पुढे या रोहनच्या मामी आहेत सगळ्या, या लास्ट नंबर मामी आहेत. त्यानंतर ह्या 3rd नंबर आहेत.
या सेकंड नंबर आहेत. आणि सर्वात मोठ्या आहेत त्यांचा थोडा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हे माझे सासरे, त्यानंतर इथे हे थर्ड नंबरचे मामा आहेत रोहनचे, त्याच्यानंतर हे सर्वात लहान चौथ्या नंबरचे हे सेकंड नंबर आहेत. आणि हे बाजूला मावशींचे मिस्टर आहेत, त्याचे काका. त्यानंतर इथे पुढे हे सर्वात मोठे मामा आहेत रोहनचे. त्याच्यानंतर हा त्यांचा मुलगा आहे मामांचा. हे मावशींचा मुलगा, हा रोहनचा भाचा, हा सुद्धा भाचाच आहे. आणि हे भाऊजी आहेत, बहिणीचे मिस्टर, हा पण भाऊच आहे मावशींचा मुलगा. त्यानंतर इथे पण हे भाऊच आहेत, मावशींचा मुलगा आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे फोटोज काढलेत. त्यानंतर हे त्याच्या मित्रमंडळीने त्याला उचलून घेतलेलं हळद लावल्यानंतर, तर तो एक फनी फोटोज आहे. आणि इथे त्याचे भाऊ आहेत, मोठे भाऊ माझे दीर, त्याच्यानंतर बहिणीचे मिस्टर आहेत. त्यानंतर इथे पुढे हा धेडा बसला आहे सोबत, मामांचा मुलगा आहे, सर्वात लहान मामांचा मुलगा. त्याच्यानंतर हा त्याचा मित्र, त्याची पण ॲक्च्युली ॲनिव्हर्सरी होती आमच्या हळदीच्या दिवशी, सो त्यांनी सदरा घातला होता. आणि त्याच्यानंतर हे हळदीचे DJ मधलेचे फोटोज आहेत, हे सुपामध्ये जे आपण पूजा करतो ती. त्यानंतर इथे DJ मध्ये खूप जास्त धमाल केली होती सर्वांनी, जितके भाव म्हणजे बहीण भाऊ, हे बघा इकडे दीर आहेत माझे, जाऊबाई आहेत, सगळे मस्त फुल ऑन धमाल करत होते DJ मध्ये. आणि हे बघा काय प्रकार करून ठेवल्या, हळद उडवत होते हळदीमध्ये. हळद लावून तर झाली, पण त्याच्यानंतर हळद पण उडवायची होती सगळ्या मित्रांना. तर हे सगळे असे फोटोज आहेत, सगळ्यांचे कॅप्चर केलेत, एकदम कॅन्डिड मुवमेंट्स आहेत छान छान. आणि आठवणी छान वाटतात बघायला. नंतर आपण डान्स करतोय, एन्जॉय करतोय लग्नातले दिवस, बघताना एक स्माईल येते आपल्या चेहऱ्यावरती, खूप छान. तर हे बघा, हे माझे जाऊबाई आणि धीर आहे तिकडे नाचतायत, हे आईंना घेऊन नाचतायत. तर छान होतं. आणि कारण सेकंड लास्टचं लग्न होतं घरातलं, दोघंच भावंड आहेत, तर त्यामुळे खूप जास्त एन्जॉय करत होते सगळे. इथे रोहनला उचलून घेतलं आहे. इथे साडू नाचत आहेत, माझे सासरे आहेत आणि त्यांचे साडू आहेत, हे माझे सासू सासरे नाचत होते. हा एक फॅमिली फोटो आहे, ह्याच्यामध्ये मी फक्त मिसिंग होती कारण मी हळदीच्या वेळेला माझ्या घरी होती. तर इथे असे काही फोटोज आहे. आणि या माझ्या सासूबाईंचा एक छान फोटो काढला आहे, कॅन्डिड मुवमेंट्स आहेत ते छान. त्यांना पण माहिती नव्हतं कधी फोटो काढला हा. त्यानंतर अल्बममध्ये बघताना त्यांना कळलं की अरे बापरे, हा कधी फोटो काढला. त्यानंतर इथे आली आहे नवरीची एंट्री. तर ही आहे मी, माझे फोटोज. खूप छान मेहंदी काढली होती. आणि हा तर हळदीच्या दिवशी एवढा कलर आला होता, लग्नाच्या दिवशी तर खूप मस्त कलर आला होता माझ्या मेहंदीला. आणि छान छान फोटोज आहे. हे माझ्या आईचं घर आहे, आमचा बिल्डिंगमध्ये होतं, एक 1 RK रूम होती आमची. तर इथे मी पूजा करत होती. माझ्या वडिलांचा पण फोटो आहे त्या बाजूला. आणि आमच्या इकडे ही अशी हळद लावली होती. नंतर हे मी फोटोज काढत होते जेव्हा, त्यासाठी ही वेगळी साडी नेसली, कारण ह्या साडीवर हळद लागली तर परत ती हळद जात नाही, त्यासाठी मी नंतर परत वेगळी साडी नेसली. त्यानंतर इथे माझी आई आहे आणि माझ्या गावचे जे पण कोण आले होते ते आहेत सर्व. आई, माझी आजी, आईची आई, ही आत्याची मुलगी सेकंड नंबर, ही माझी आत्या, ही देन शेजारच्या काकेत आमच्या, ही माझी छोटी मामी जी एंगेजमेंटला नव्हती ती आली होती, तिची मावशी आहे माझ्या मामीची. देन माझ्या मामीची आई आहे, ही माझी वडिलांची आई आहे, आजी. त्याच्यानंतर इथे बाजूला जी आहे त्यांच्या, ती माझ्या वडिलांची मावशी आहे. तर असे सगळे आले होते गावावरून. आणि इथे माझ्या मामाची मुलं आणि ही आत्याच्या मुलीची मुलं आहेत. त्याच्यानंतर कारण माझी मामी जी आहे ना, सख्खी मामी, ती माझ्या आत्याचीच मुलगी आहे, सख्खी आत्याची मुलगी माझ्या मामाला केलेली आहे. तर हे असं रिलेशन आहे आमचं, त्यामुळे मग सगळं एकत्रच असतं. त्यानंतर ही माझ्या मामीची मुलगी आहे, जी माझी करवली म्हणून बसली होती. आणि ही नंतर मग हळद लावायला सांगत होत्या मावशी, कशी लावायची ते सगळं इन्स्ट्रक्शन देत होती माझ्या मामीला. त्यानंतर प्रत्येकाचे फोटोज आहे. ही माझी सख्खी आत्या आहे, एकच आत्या आहे मला, आणि 5 जण भावंड आहेत. म्हणजे वडिलांची सगळी फॅमिली मिळून 5 भावंड आणि 1 बहीण आहे त्यांना. त्यांच्यानं आजी, ही माझी आत्याची मुलगी सेकंड नंबर, ही माझी सख्खी बहीण जी 8 महिन्याची प्रेग्नेंट होती माझ्या लग्नाच्या वेळेला. आणि ही माझी छोटी मामी आहे. त्यानंतर ही वडिलांची मावशी आहेत या. त्यानंतर ही माझ्या मामीची, छोट्या मामीची आई आहे. तर असे सर्वांचे एक वेगवेगळे असे सेपरेट फोटोज पण आम्ही ठेवले आहेत, कारण एक आठवण असते त्या सगळ्या गोष्टींची. ही माझ्या छोट्या मामीची मावशी आहे ही.
तर ते कसं मुंबईला फर्स्ट टाईम आलेत तर ते मुंबई बघण्यासाठी पण आले होते. देन हे आमचे समोरचे घरातले शेजारचे आहेत, सगळे समोर राहतात त्या काकी, आणि ही पण आमच्या शेजारचीच आहे. इथे छान लिहिले, गोड गोजिरी लाजराजरी ताई तू होणार नव्हे, कारण हे माझे सगळे भावंडच आहेत. मी मामाच्या मुलांना, मामाची मुलं म्हटल्यावर मामे भाऊच झाले, त्यांना मी राखी बांधते. त्यानंतर ही माझी आई आहे, जी आता 3 वर्ष झाले देवाघरी जाऊन. तर तिनेसुद्धा मला हळद लावली. त्याच्यानंतर हे काही मस्तीचे मोमेंट्स आहेत जे छान कॅप्चर केले आहेत. खूप मस्ती केली आणि मजा करत होते. त्यांना डी जेमध्ये पण खूप धमाल केली. हे माझे आत्या आणि आत्याचे मिस्टर जे आले होते इकडे लग्नासाठी. नंतर ही माझ्या आईचे आईवडील आहेत, माझे आजोबा ज्यांना मी दादा म्हणते, आणि आजी. त्यानंतर हा माझा मोठा मामा आणि माझी मोठी मामी. त्यानंतर इथे माझ्या आईचे मामा आले होते बेळगाववरूनच. त्याच्यानंतर ही माझे जिजू आहेत आणि माझी मोठी बहीण आहे. आम्ही दोघीच बहिणी आहोत, आम्हाला भाऊ नाही आहे, आणि ती हैदराबादला असते राहायला. त्यानंतर इथे एक छान छान फोटोज. ती प्रेग्नेंट होती 8 महिन्याची, तर ती फोटो काढला आहे तिच्यासोबत. त्यानंतर ही माझी मामी आहे. या समोरच्या आजी होत्या ज्या आता नाही आहेत हयात. त्यानंतर इथे अगेन तेच फोटोज आहेत भावांसोबत, आणि हा आत्यांचा मुलगा आहे. तो आला तेव्हा मग ही मुलं पण आली मध्ये फोटोमध्ये, मस्ती असतेच लहान मुलांची. तर त्याच्यानंतर ही मामाची पूर्ण फॅमिली, मामाचे हे 2 मुलं जुळे, मोठा मामा, मामी, आणि हे ट्विन्स आहेत मुलं. तर हा असा फोटो आहे. त्यानंतर इथे पुढे माझ्याशी हळद लावली. त्याच्यानंतर हा माझ्या आई एक साईडला आणि माझी बहीण एक साईडला करून आमचा फोटो घेतलेला आहे. छान आला होता. आणि ते थोडीशी हळद खेळायची जी मस्ती मजाक असतो त्यामध्ये. आणि ते मी वडिलांच्या फोटोला नमस्कार करत होती. माझे वडील मी लहान असताना 3.5 वर्षाचे असतानाच वारलेले आहेत. त्यानंतर इथे माझ्या दोन्ही आजी, माझे वडिलांचे वडील नाही आहेत तर आजी आहे माझी, वडिलांची आई, आणि आजी आजोबा असा त्यांचा एक फोटो घेतला आहे. त्यानंतर डी जेसाठी मी अशी काय रेडी झाली होती मस्तपैकी. मला खूप जास्त एन्जॉय करायचे होते ते दिवस, त्यामुळे मी खूप असं काही काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्याप्रमाणे मग मी ह्या केल्या. हे आमचे चाइल्डहूड फ्रेंड्स आहेत जे आले होते. ही पुण्याला असते. तर आम्ही अगोदर लहान असताना जेव्हा एकत्र होतो ना, तर आमची एक छान अशी मैत्री आहे. खूप चांगले दिवस होते लहानपणीचे. ज्या आठवणी असतात ना, खूप जास्त मेमोरेबल असतात. आम्ही सगळे एकत्र खूप मस्ती करायचो, खूप धमाल करायचो, कारण सेम एजप्रमाणेच होतो सगळे. आणि कुठे फिरायला जायचं असेल तेव्हा वज्रेश्वरी असेल, विरारची जीवदानी देवी असेल, किंवा नाशिकचं असेल त्र्यंबकेश्वर वगैरे, तिकडे आम्ही सगळे ट्रिप काढायचो लहान असताना. आणि हे सगळे आमचे असे लाईक फ्रेंड्स कम फॅमिली खूप छान जास्त झाली होती. त्यानंतर हे असे डी जेमध्ये नाचतानाचे फोटो. माझा मामा तेव्हा म्हणत होता डी जे काय ठेवायचा नाही असं तसं, आणि तो जो एन्जॉय करत होता डी जेमध्ये तेवढं कोणीच एन्जॉय केलं नाही. आणि मी सुद्धा मस्त धमाल करत होती, सगळ्या गाण्यांवरती मस्त एन्जॉय केलं होतं. तर हे सगळे असे मोमेंट्स माझे कॅप्चर केले आहेत फोटोग्राफरने. मलासुद्धा नाचताना माहिती नव्हतं, असे फोटोज काढलेत त्याने. तर सगळे मामाची मुलं आणि मामाने तर खूप धमाल केली होती. सगळे एन्जॉय करत होतो आम्ही, खूप मस्त धमाल. आणि छान असतं, वाटतं एकदम एक सगळे आपण एकत्र फॅमिली जेव्हा एन्जॉय करतो ना, ते ज्या आठवणी असतात त्या खूप मस्त वाटतात नंतर. आणि मी आता मामाचे फोटोज वगैरे बघताना मला छान भारी वाटतं. इथे बघा सगळे माझे नंतर फोटोज बघून बोलत होते, बाप रे नवरी तर फुल एकदम धमाल करते आहे. हा नंतर एंडिंगला आमचा असा फोटोज काढला होता, जे पण काय आम्ही खाली उतरलो होतो डी जेसाठी. नंतर आमचा वरती 6व्या माळ्यावर फ्लॅट आहे मम्मीचा माझ्या, तर आम्ही खाली उतरून मस्तपैकी डी जेमध्ये नाचत होतो. त्याच्यानंतर हा आमचा लग्नाचा हॉल होता, म्हणजे वरती शाळा होती ती आणि खाली ग्राउंड फ्लोअरला हॉल होता. तर हे असं काही हॉलचे फोटोज काढलेत फोटोग्राफरने अगोदर आल्यावरती, जेव्हा कोणी पाहुणे मंडळी आली नव्हती त्याच्या अगोदर. त्यानंतर मग आमची एंट्री झाली. ही माझी बहीण प्रेग्नेंट होती 8 महिन्याची, ती, आजी आजोबा आणि मी, आम्ही 4 जणच आलो होतो पहिले स्टार्टिंगला, कारण खूप लवकर यायचं होतं त्यासाठी. त्याच्यानंतर मग हे सगळे असं मेकअप आर्टिस्टला मी बुक केली होती. खूप मस्त मेकअप केला होता तिने, म्हणजे जो माझ्या मनाला वाटत होता त्याप्रमाणेच केला होता. आणि ह्या फोटोमध्ये मी अजिबात मेकअप केला नव्हता, फक्त एक साधं कॉम्पॅक्ट आणि मॉइश्चरायझर एवढंच लावून आली होती. पण तो जो फोटो आला आहे ना, खूप छान आला आहे माझा तो फोटो.
आणि मेकअप आर्टिस्टने तर खूप मस्त म्हणजे खूप भयंकर छान मेकअप केला होता. माझा एंगेजमेंटचा जो लूक होता ना तो मला अजिबात आवडला नव्हता. त्यामुळे मी खूप चांगल्या शोधामध्ये होती की काहीतरी चांगला मेकअप करणारी मला चांगली भेटू दे. आणि माझा खूप छान, मला मनाला खूप आवडला होता तो मेकअप. एवढा छान केला होता तिने. थोडा कॉस्टिंग गेला पण छान मेकअप केला होता तिने. त्याप्रमाणे म्हणजे जो त्याचा पॅकेज होता ना त्याप्रमाणे तो वर्थिड होता पूर्णपणे. असा मेकअप केला होता तिने छान. त्यानंतर इथे रोहनची एंट्री. रोहनसोबत मग बाकीचे सगळे आले होते फॅमिलीवाले, त्यांची सगळ्यांची एंट्री होती. त्यानंतर इथे आमचे सगळ्यांचे वेगवेगळे फोटो काढले. ह्या माझ्या सासूबाई आहेत. त्यानंतर इथे या साईडला कलश घेऊन आहेत त्या माझ्या नणंद आहेत, सुनीताताई. त्याच्यानंतर ह्या माझ्या जाऊबाई आहेत, जयश्री वहिनी, ज्यांना मी वहिनी म्हणते. आणि इथे माझ्या ह्या नणंदबाई आहेत माझ्या. आणि इथे माझी आजी आहे, आईची आई, ज्याने माझं कन्यादान केलं होतं. कारण माझे आई वडील म्हणजे आई होती तेव्हा पण वडील नव्हते, त्यामुळे मग आजी आजोबांना सांगितलं होतं आम्ही. आणि इथे असा माझा लुक केला होता तिने मेकअप करून. हा ओके वाटला होता मला, पण ठीक आहे काहीतरी वेगळं पाहिजे. पण जो आपला मेन लग्नाचा जो असतो लुक तो सिमिलर नसला पाहिजे. त्यामुळे मग इथे जे पुण्यवचन असतं ना त्यावेळेला वेगवेगळा लुक केला होता. आणि माझे आजी आजोबा आहेत, माझे आजोबा आहेत इकडे. आणि त्या पुण्यवचनला आम्ही बसलो होतो. तर इथे काही असे छान फोटोज घेतले आहेत. खूप छान आठवणी राहिल्या आहेत आता या. त्यानंतर हा माझा एक फोटो खूप छान काढला आहे त्याने. अँगल जो आहे तो खूप छान मिळाला होता. त्यानंतर इथे रोहनची फॅमिली बसली होती सर्व. त्यांच्या साईडचं हे पुण्यवचन होतं. आता माझं झालं, त्याच्यानंतर त्यांचं नवऱ्याकडचं असतं, तर ते सर्व बसले होते सगळं पुण्यवचनसाठी. आणि त्यांच्याकडे प्रत्येकजण असं म्हणजे एक पाकिट वगैरे आणि आहेर करतात पुण्यवचनाला बसल्यावर. आमच्याकडे बेळगावला ह्या सगळ्या पद्धती वेगळ्या आहेत, त्यामुळे हे सगळं काही ते मस्ती मजाक चालू होता बहुतेक काय त्याच्यामुळे तो कॅप्चर झाला आहे फोटोमध्ये. आणि ते फोटोज आम्ही ठेवले आहेत आठवणी राहाव्यात म्हणून, चांगले वाटतात बघायला. आणि त्यानंतर इथे सगळेजण आहेर करत होते माझ्या सासू-सासऱ्यांना. तर ते फोटोज आहेत सगळ्यांचे. त्यानंतर इथे काही फोटोजचे हार घातल्यानंतर वगैरे काढले होते, तर ते इथे असे आहेत. तेव्हा सिरियल होती खूप जास्त चर्चित, जी सिरियल होती एका लग्नाची गोष्ट. त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्टसुद्धा आली, पण ही अशी स्टोरी टाकली त्याने, असं एक छान टाकलं आहे एका लग्नाची गोष्ट म्हणून. त्यानंतर इथे जी पाय धुवायची एक विधी होते जावयाचे, तर माझ्या ॲक्च्युली मिस्टरांना ते पटत नव्हतं, कारण माझ्या आजोबांचं वय हे खूप जास्त होतं. तर शेवटी शास्त्र म्हणून थोडंफार करावंच लागतं, तर थोडक्यात उरकून घेतलं आणि मग तसा तो विधी करावा लागला त्यांना. तर त्याप्रमाणे हे सगळे फोटोज. आणि हा माझा सर्वात आवडता फोटो आहे माझ्या मामासोबतचा. माझा मामा मला घेऊन येताना मंडपामध्ये. तर छान वाटत होतं मला, फोटोज वगैरे खूप छान आले होते. माझी हेअरस्टाईल मला आवडली होती, पूर्ण लुकच मला खूप जास्त आवडला होता. त्यानंतर इथे असे काही फोटो अक्षता तोंडावर पडत होत्या, त्यामुळे मी डोळे मिटले, तर तो फोटो तसा कॅप्चर झाला आणि छान वाटत होते. असे मुमेंट्स होत्या खूप छान छान. तर त्यानंतर इथे हार घातल्यानंतरचा गळ्यात त्याच्या ते फोटोज आहेत सगळे. त्यानंतर इथे काही विधी आहेत ज्याचं मला माहिती नाही. त्यानंतर इथे सप्तपदी जी असते त्या करण्यासाठी ते जे वगैरे आहेत. आणि इथे हळकुंड बांधत होतो आम्ही एकमेकांना, जे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं. तर हे असे तसे काही फोटोज आहेत. त्यानंतर इथे आंदण आणि कन्यादान जे करतात ती विधी झाली होती, तर ते फोटोज आहेत इथे. त्यानंतर इथे माझं मंगळसूत्र जे मला सासरकडनं दिलं होतं, हे जे मोठं मंगळसूत्र आहे ते, आणि हे छोटं मंगळसूत्र जे डेली वेअर असतं ते. आणि एकच वाटी होती त्याच्यामध्ये केलेली. त्यानंतर ह्या बांगड्या होत्या ज्या मला सासरकडून दिल्या होत्या. त्यानंतर ही कुंकवाची छोटी डबी आणि कंगवा, असं काहीतरी पद्धत आहे तिकडे त्यांच्यामध्ये, तर ते दिलं होतं. मंगळसूत्र घालतानाचा जो फोटो असतो, सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र. आणि त्यानंतर इथे माझ्या मोठी मामी आणि सासूबाई मिळून ते जोडवी वगैरे घालत होत्या माझ्या पायामध्ये, तर तो फोटो आहे. त्यानंतर इथे सप्तपदी आणि नंतर मग इथे जे कुंकू भरतात तर तो फोटो आहे. असे छोटे छोटे मोमेंट्स. नंतर हा होमाचा अग्नी पेटवताना माझ्या नणंदबाई आहेत या. त्यानंतर मग इथे मामीने आहेर केला होता आमच्याकडून, तर तो. तर अशा सगळे काही फोटोज आहेत.
त्यानंतर भाऊ येतो ते कुरमुरे का काय लाह्या द्यायसाठी, सॉरी लाह्या द्यायसाठी, तर ते आहेत. नंतर इथे सप्तपदीचे फोटोज आहेत सगळे फेरे घेतानाचे. आणि आमच्याकडे आम्ही दैवज्ञ ब्राह्मण आहोत, तर आमच्याकडे असं सानेवरती अंगठा ठेवून पाय ठेवून शपथ घ्यायची असते. तर ती शपथ घेतानाचा हा असा फोटो आहे. ती सहाण आहे माझ्या पायाखाली. तर तुमच्या कोणाच्या लग्नामध्ये असं काही विधी झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरचा विधी हा कानपिळीचा विधी होता. तर इथे माझा जी जुळी मुलं होती ना त्यातली आम्ही एकाला एक विधी दिला होता. तर हा एक जो दुसरा होता भाऊ त्यातला त्याने मग कानपिळीचा केला होता. एकाने ते होमामध्ये अग्नीमध्ये जे लाह्या घालायच्या होत्या त्या दिल्या होत्या. त्यानंतर असे काही जे मित्रपरिवार आणि नातेवाईक आले होते त्यांचा फोटो आहे. इथे माझे जाऊबाई आणि दीर त्यांचाही फोटो छान आलेला आहे. इथे सप्तपदीचा फोटो होता तो आहे, सप्तपदी घेतानाचे. तर असे काही फोटोज आहेत. त्यानंतरचा हा फोटो चंद्र आहे साक्षीला, हा तर प्रत्येकाच्या लग्नातला असणारच असणार, कारण तो एक वेगळाच मुवमेंट आहे. आणि त्याच्यानंतर हा आमचा स्वागत समारंभाचा फोटो आहे. हा माझा गाऊन होता, आम्ही असा लुक केला होता. थोडं तेव्हा गाऊनचा ट्रेंड आलं होतं, त्यामुळे मग आम्ही ते शरारा घेण्यापेक्षा आम्ही गाऊन प्रिफर केला होता. तर हा असा गाऊन घेतला होता आणि हा लुकसुद्धा खूप छान केला होता तिने. अगदी जेमतेम 5 ते 10 मिनटामध्ये तिने चेंज केला होता माझा हा मेकअप. खूप मस्त सेटल झाला होता. मला मेकअप हा फार आवडला होता. आणि माझी स्किन टोन सांगते ना, मी जे एंगेजमेंटला जो स्किन टोन माझा एक टोन तिने कमी केला होता, ह्याच्यामध्ये माझा परफेक्ट टोन होता जो स्किनचा होता त्याप्रमाणे. तर अशी आम्ही जी एंट्री घेतली होती नंतर जेव्हा स्वागत समारंभ चालू झाला तेव्हाचा, तर त्यावेळेला असे ते काय काय फटाके लावले होते, कंटिन्यू ढाम ढाम वाजतच होते. आणि हा नंतर असा लुक चेंज केला होता हॉलमध्ये त्यांनी स्टेजवरचा. इथे हे जे आहेत ते माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत, तर त्यांच्यासोबतचा हा फोटो आहे. त्यानंतर इथे आमचे कोल्हापूरचे जयसिंगपूरचे जे आमचे सख्खे चुलत भाऊ आहेत माझ्या सासऱ्यांचे, ते आले होते, त्यांच्यासोबतचा आहे. हे काही शेजारचे वगैरे सगळे आले होते ते आहेत. त्यानंतर इथे पुढे माझे जे एंगेजमेंटला माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, निकिता आणि सुषमा, त्या आहेत. या लग्नालासुद्धा आल्या होत्या. खूप छान वाटलं होतं. आमचं लग्न बुधवारी होतं, त्यामुळे खूप पाहुणे मंडळी, खूप मित्रपरिवार आमचा कमी आले होते, पण त्यातल्या त्यात खूप छान झालं होतं लग्न. जे पण आले होते ते खूप बरं वाटलं होतं, जे आले होते त्यासाठी. त्यानंतर इथे माझ्या जाऊबाईंच्या आई आहेत, वडील आहेत, ह्या त्यांच्या दोघी बहिणी आहेत. तर असा त्यांचा परिवार आला होता सगळा जाऊबाईंच्या साईडचे. आणि माझे दीर आहेत. त्यानंतर इथे जे आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे शेजारचे आहेत ते सर्व आहेत. बघा माझ्या नवऱ्याचं प्रेम बघा, इतकं छान कलर आला होता ना माझ्या मेहंदीला. खूप 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 जास्त डार्क कलर आला होता आणि छान वाटत होती. मेहंदीसुद्धा मला जी काढली होती ना, ज्यांच्याकडनं मी परफेक्ट काढली होती. त्यानंतर आमचा जो फोटोग्राफर होता त्याने आमचा फोटो तिथे काढला जो लग्नविधीचा होता, आणि त्याच टायमिंगला आणून दिला होता मस्त असा फ्रेम करून छानपैकी. तर तो पण एक वेगळी गोष्ट होती आमच्यासाठी. हे त्याचे मित्रपरिवार आहे रोहनच्या साईडचे. त्यानंतर इथे ज्या आहेत ना ह्या फोटोमध्ये, ह्या रोहनच्या आत्या आहेत, सख्खी आत्या, त्यांचा मुलगा आत्यांचा, माझे सासरे, आणि बाकी हे मामे भाऊ लागतात ते आहेत. आणि ही त्यांची आत्यांची सून आहे आणि मुलगा आहे. तर इथे आम्ही बालपणीचे हे सर्व मित्र, आम्ही एकाच शाळेमध्ये होतो ते आम्ही सगळे आहोत. त्यानंतर इथे रोहनचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या वाईफ आहेत बाजूला. त्यानंतर असे आमचे काही फोटोज जे लग्नानंतर बाहेर जो पॅसेज होता ना तिथे काढले होते, कारण हॉल हा लिमिटेड टाईम पुरता होता. हा माझा असा गाऊन आहे. जर तुम्हाला कोणालाही हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तो सेल करायसाठी रेडी आहे. तर एकदा लुक बघून घ्या, खूप छान आहे. त्यानंतर इथे माझ्या आईचा फोटो आहे हा. हीच साडी होती जी मी ठेवली आहे माझ्याकडे आता आठवण म्हणून. त्यानंतर इथे माझी फॅमिली आहे सगळी, जी माझी आत्या होती, जिजू होते, आत्यांचा मुलगा आहे, माझे मामी मामा आहे. हे घरी परततानाच आहे, कारण खूप सर्व दमले होते नंतर लग्नातल्या सगळ्या ज्या विधी वगैरे होत्या. खूप जास्त थकायला होतं आपल्याला इथे तिथे पळून ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. तर इथे माझे जिजू आहेत, माझी बहीण आहे, आणि आम्ही दोघं, माझी मम्मी, असा आमचा एक फोटो काढलेला आहे.
त्यानंतर इथे सुद्धा अगेन तोच फोटो आहे. माझी आजी आहे, वडिलांची आई, त्यानंतर माझ्या वडिलांची मावशी आहे, असे सर्व आहेत. हे एक सेपरेट फोटो माझ्या आईसोबतचा फक्त. देन इथे आम्ही हॉलमध्ये पप्पांचा फोटो घेऊन आलो होतो येताना, तर तो फोटो असा पुजला होता. तर तिथे पाया पडताना हे सगळे जयसिंगपूरचे आमचे सख्खे नातेवाईक आहेत सगळे, ते आहेत. त्यानंतर इथे बघा, हा माझ्या सासूबाईंच्याकडचा फॅमिली आहे. ही एवढी मोठी आहे. सगळे म्हणजे 4 भावंडं, 4 बहिणी, त्यांची नातवंडं, त्यांच्या सुना, त्यांची मुलं, खूप जास्त मोठा परिवार आहे हा. त्यामुळे असा पूर्ण एंडिंगला सगळ्यांचे मिळून फोटो काढले. त्यात पण काही मिसिंग आहेत, जे दुसरीकडे कुठे काही गेले होते, पण जेवढे पण होते त्यांच्यासोबतचा हा असा फोटो काढला होता. हा एंडिंगला फोटो खूप छान आलेला आहे, मस्त एकदम सगळे आहेत या फोटोमध्ये. त्यामुळे हे सगळे एका स्टेजवर येऊ शकत नाही असा फोटो आहे. आणि ह्या सर्वात मोठ्या मामी आहेत रोहनच्या. हे माझे चुलत मामा आहेत जे बेळगाववरून आले होते. आणि नंतर हा जेवणाचा कार्यक्रम जो भरवण्याचा असतो तो होता. त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना भरवत होतो जे काही तिथे आम्ही ठेवला होता मेनू. आणि हे माझे सासू सासरे आहेत. अगेन सगळे वाट बघत थांबले होते आणि सगळे मस्त एकत्र असं भोजन समारंभ करत होतो. इकडे माझे दीर आणि जाऊबाई ह्यांनी पण त्यांच्या लग्नाच्या मोमेंट्स परत एकदा चेरिश केल्या होत्या छानपैकी. ते सुद्धा एकमेकांना भरवत होते. आणि त्यानंतर फक्त आमचे फोटोज राहिले होते, ते सगळे क्लिक केले होते जे बाहेर पॅसेजमध्ये होते, हॉलच्या बाहेर. तर ते हे फोटोज असे काढले होते, काही छान आले होते. कारण जितके फोटो आपण काढू ना लग्नाच्या दिवशी ते कमीच असतात. आणि मला वाटतं आपण नवऱ्याला नवरीला आहे ना त्यांचा एक मोमेंट दिला पाहिजे फोटोज काढण्यासाठी. कारण त्या आठवणी परत आपण तो लूक करत नाही, परत तो दिवस आपण जगू शकत नाही. त्यामुळे जेवढे पण फोटोज घेऊ ना आपण त्या दिवशी ते कमीच वाटतात आपल्याला. आणि कोणाला हवा असेल हा गाऊन तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी चांगल्या रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला देईन. त्यानंतर शेवटी मग असा टाटा बाय बाय करताना नांदा सौख्य भरे असा फोटो. आणि हे जो फोटोग्राफर होता आमचा त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर फायनलला असं त्याने छान बनवला अल्बम. खूप छान वाटले फोटोज वगैरे. ह्यावेळेस लग्नाचे फोटोज माझे खूप छान आले होते. चला देन, टाटा बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.